दरम्यान ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. यावर शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात. हिंदी भाषेच्या सक्तीकरणाच्या विरोधात अखेर शासनाने निर्णय बदलला आणि यानंतर विजयोत्सव साजरा केला जातोय. अर्थात याचा राजकीय अन्वयार्थ काय, त्याचे परिणाम काय, याबरोबर या संदर्भात आपल्याबरोबर बोलायला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. हिंदी भाषा नको म्हणून आज मनसे, उबाठा, सगळेच तुम्ही इतर पक्ष यांनी स्टँड घेतला, त्याला यश प्राप्त मिळालं. पण जर खरंच मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतात तर काय परिणाम होईल असं दिसतं? नाही, दोन्ही ठाकरे एकत्रित जर येणार असतील तर मुंबईकर त्यांचं स्वागत करतील असं मला वाटतं आणि अधिक संघटितपणाने या ठिकाणी त्यांची पॉलिटिकल ग्रोथ होईल. पण मराठी मतदारांवर आधारित एवढं सगळं राजकीय गणित मुंबईची बांधणं शक्य आहे आता, कारण की मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे म्हणून. मुंबईतला मराठी टक्का कमी झाला आहे यात शंका नाही. मग तो कल्याण, डोंबिवली, वसई, विरार मुंबईच्या बाहेर गेलेला आहे. पण मराठी सेंटिमेंट महाराष्ट्रात, मुंबईत आहे त्याचा, आणि मराठीसाठी संघर्ष करणाऱ्यांना त्याचे ओव्हरऑल बेनिफिट होतील महाराष्ट्रात. पण इतर भाषिक जे आहेत त्यांच्याबद्दल अतिटोकाची भूमिका घेणंही योग्य नाही. बरोबर. पण मग साहेब, जर दोन्ही नेते एकत्र येतील, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, जर ठाकरे ब्रँड स्वतः म्हणतात सगळ्या गोष्टींनी, याचे परिणाम कोणत्या मतदारांवर अधिक होतील? म्हणजे कोणत्या राजकीय पक्षाला याचा सेटबॅक बसेल असं तुमचं एक पॉलिटिकल ॲनालिसिस आहे? नाही, ते संघटितपणे जर मुंबईत उतरले तर त्याचा परिणाम भारतीय जनता पक्ष आणि दुसरी जी शिवसेना आहे त्याच्यावर नक्की होईल. या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी मतदार एका बाजूला आणि इतर भाषिक मतदार दुसऱ्या बाजूला, याचा परिणाम मुंबई महापालिकेमध्ये जास्त जाणवेल. तसं जर केलं तर महाराष्ट्रावर परिणाम होईल. जो पक्ष मराठी मतदारांना एकटा टाकून इतरांची मतं गोळा करायच्या प्रयत्नात राहील त्याच्यावर महाराष्ट्रात परिणाम होईल. मुंबई महापालिकेत चित्र भविष्यात काय असेल जर दोन ठाकरे एकत्र येत असतील तर? त्यांची जर व्यवस्थित निवडणूक केली तर त्यांची मेजॉरिटीच्या जवळ जातील ते, असं मला वाटतं. धन्यवाद. मनसे ठाकरे जे आहेत आणि उद्धव ठाकरे आहेत, हे एकत्रित आल्यावर नेमकं साध्य काय होऊ शकतं, त्याचे राजकीय परिणाम काय आणि त्याचा पुढचे भविष्यात काही परिणाम घडू शकतात याविषयी भाष्य केलेलं आहे जयंत पाटील यांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.